कोल्हापूर शहरातील फेरीवाले अनेक वर्ष आपला व्यवसाय रस्त्याकडेला करत आहेत. पण कोल्हापूर महापालिका फेरीवाल्यांच्या हातगाड्या आणि साहित्य जप्त करतायत. महापालिका फेरीवाला कायद्याचं उल्लंघन करत असल्याचा आरोप फेरीवाला कृती समितीनं आज पत्रकार परिषदेत केला. कायद्याप्रमाणे फेरीवाल्यांची समिती स्थापन करावी आणि एकतर्फी कारवाई थांबवावी या मागणीसाठी येत्या सोमवारी महापालिकेवर सुमारे 2000 फेरीवाल्यांचा मोर्चा काढणार असल्याची माहिती निमंत्रक आर.के. पोवार आणि दिलीप पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर महानगरपालिकेनं गेल्या काही दिवसात फेरीवाल्यांवर कारवाईचा सपाटा लावलाय. या कारवाई विरोधात फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. महापालिका फेरीवाला कायद्याचं उल्लंघन करत आहे. अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेलं साहित्य 2 दिवसात परत केलं पाहिजे, पण हे साहित्य दिलं जात नाही. शहर सौंदर्याच्या नावाखाली फेरीवाल्यांना नाहक त्रास दिला जातोय असा आरोप कॉम्रेड दिलीप पोवार यांनी केला. फेरीवाल्यांना घटनात्मकरित्या व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. 2013 साली न्यायालयानं फेरीवाल्यांसाठी कायदा करावा असं नमूद केलंय. जोपर्यंत फेरीवाल्यांची समिती तयार होत नाही तोवर फेरीवाल्यांना हटवता येणार नाही असं यावेळी सांगण्यात आलं. कोल्हापूर महापालिका फेरीवाल्यांना नाहक त्रास देण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे. त्याविरोधात येत्या सोमवारी सकाळी 10 वाजता शहरातील सर्व फेरीवाले व्यवसाय बंद ठेवून महापालिकेवर मोर्चा काढतील. सर्वसाधारण सभेसाठी येणारे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना सभागृहात जाऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेला रघुनाथ कांबळे, समीर नदाफ, राजू जाधव, रियाज कागदी, विठ्ठलराव एडगे, शेवंताबाई जाधव उपस्थित होत्या.